अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। सूक्ष्म साध्य काज सांगितले स्वामी, धृती धारणा क्षमी हारपल्या। सूक्ष्म सख्य नेले, विश्वरूप देही आले। प्रपंचेसी मावळले तिमिर रया, विशेषेसी मिठी दिधली शरीरे, इंद्रिये बहिरे नाईकती। ऐसे हे साधन साधका कळाले, चेतविता भुजाले मन माझे। उतावीळ पिंड ब्रह्मांडा सहित, नेत्री विकाशत ब्रह्मतेज। ज्ञानदेव विनवी निवृत्तीस काज, हारपली लाज संदेहसी। एकूण ध्यानासंबंधीचा, प्रक्रियेसंबंधीचा आणि त्याच्यानंतर काय होतं हा सांगणारा अभंग। प्रक्रियेचं वर्णन नाहीये, पण नेमकं काय होतं। सुरुवातीला सांगितलंय की सूक्ष्म साध्य काज सांगितले स्वामी। इथे काज या शब्दाचा अर्थ कर्तव्य, की सूक्ष्म कर्तव्य काय, तर चित्त आत्मतत्वामध्ये जाणीवेच्या माध्यमातून विलीन होणं हे सूक्ष्म कर्तव्य प्रत्येकाचं। तर सूक्ष्म साध्य काज सांगितले स्वामी म्हणजे सद्गुरूंनी, निवृत्तीनाथांनी सांगितलं। आणि सूक्ष्म साध्य काज सांगितले स्वामी, धृती धारणा क्षमी हारपल्या। हे प्रयत्नांचा भाग आपण ज्याला म्हणतो की प्रयत्न शैथिल्य, सुरुवातीला प्रयत्न असतातच, पण त्याच्यानंतर पुढे प्रयत्नांचा भाग ज्या वेळेला कमी कमी होत जातो, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आपण जसं ध्यानामध्ये प्रयत्न करतच असतो की अरे तिथे लक्ष केंद्रित करायचंय, इथे लक्ष केंद्रित करायचंय, ते करता करता नंतर ज्या वेळेला ते व्हायला लागतं त्याच्यानंतर प्रयत्नांचा भाग कमी कमी होतो। सुरुवातीला ते लागतंच, आपल्याला धृती ही लागतेच, धारणा धरावीच लागते ध्यानाच्या अगोदर। क्षमी म्हणजे क्षमता, सगळ्या हरवल्या। तर धृती धारणा क्षमी हरवल्या, कारण आपल्याला असं असतं की कित्येक वेळेला काहीतरी करायचंय, हे माणूस सतत त्याच्या मागे असतो। आता करणं हे जरी एकच क्रियापद जरी असलं तरी त्याच्या मागे बरंच काय काय येतं। आजकाल तर आपण मराठीत बोलताना सुद्धा इंग्रजी सगळी क्रियापदं लावतो, दोन दोन क्रियापद, एक क्रियापद इंग्लिशमधून आणि मग एक मराठीमधून, म्हणजे की आम्ही ते सामान मूव्ह केलं, किंवा मुलं असं म्हणताना देखील ऐकतो की हे पुस्तक आम्ही रीड केलं, किंवा आमचा मुलगा आहे ना तो चांगला स्विम करतो। स्विम करतो नीट म्हणलं तर ठीक आहे, शिंक करतो म्हणलं तर काहीतरी वेगळा अर्थ निर्माण व्हावा। पण म्हणायचं हे की एकच जरी क्रियापद तिथे असलं की करणं, तरी त्यामागे भरपूर काही काही गोष्टी आल्यात की हे करायचंय ते करायचंय। तर ते सगळं हळूहळू ध्यानामध्ये आपण ज्या वेळेला नीट लक्ष केंद्रित करत असतो स्ववरती, त्यावेळेला ते कमी होत जातं। मग तिथे धरून ठेवण्याचं किंवा प्रयत्नांचा भाग हळूहळू कमी होत जातो। तिथे ह्याला म्हटलेलं आहे की सगळ्या क्षमता सुद्धा ज्या आहेत त्या हळूहळू, म्हणजे त्यांची गरज नाही भासत, इन द सेन्स खाली आलं मन की परत ठेवायला ते लागतंच, पण इट टेक्स इट्स ओन पाथ असं आपण म्हणू। धृती धारणा क्षमी हारपल्या। पुढे असं म्हणलंय की सूक्ष्म सख्य नेले, विश्वरूप देही आले। ज्या वेळेला सूक्ष्म सख्य हे निघून गेलं त्याच वेळेला विश्वरूप देही आले, म्हणजे ते त्या तत्वाचा अनुभवाला इतकंच नव्हे तर सगळीकडे ते तत्व भरून राहिलंय, ही अनुभूती आली। पण त्यासाठी सूक्ष्म सख्य कुठलं, तर वेगळेपणाने आपल्याला त्याला बघण्याची आपली जी प्रवृत्ती आहे ते सूक्ष्म सख्य। कितीही आपल्याला देव आवडत असला किंवा देवाबद्दलची आपली सगुण भक्ती असली तरी सुद्धा एक प्रकारचा वेगळेपणा जो असतो, म्हणजे सख्य भक्तीच्या पुढे आत्मनिवेदन भक्ती सांगितलेली आहे ना, त्यामुळे ते
सख्यभक्तीची परिणती ही आत्मनिवेदनामध्ये व्हायला हवी. त्यासाठी म्हणून सूक्ष्म सख्य नेले आणि मग विश्वरूप देही आले. प्रपंचेसी मावळले तिमिर रया. म्हणजे आपल्या या दैनंदिन जीवनातला जो अज्ञानाचा अंधकार जो आहे ते तिमिर, ते मावळले असं त्यांनी सांगितलंय. इथे मीराबाईंचं देखील एक पद स्वामी दरवेळेला त्याचं विवरण करायचे की गली तो चारो बंद हुई, मैं हरी से मिलू कैसे जाय. अरे सगळ्याच वाटा बंद झाल्यात, मी देवाला भेटणार तरी कशी. पुढे त्यांनी वर्णन त्याच्यात केलेलं आहे की उंची नीची राह रपटिली. इतकी निसरडी वाट आहे ही की पाव नाही ठहरा. अरे अनुसंधान राहतच नाही. सोच सोच पग धरू जतन से. अगदी प्रयत्नपूर्वक तिथे पाय ठेवते वरती जाण्याच्यासाठी म्हणून. बार बार डिग जाय, सारखं खाली येत आहे. पुढे असं म्हटलंय की ऊंचा नीचा, परत ह्याच भागाला, ऊंचा नीचा महल पिया का मासू चढो न जाय, पिया दूरपथ म्हारो झिनो सुरत झकोला काय. म्हणजे इतकं का तो दूरच आहे आणि ज्याच्यावरती अनुसंधान केंद्रित करायचंय तेच सुरत झकोला काय, म्हणजे कशावरती करतोय हेच आपलं निघून जातं. पुढे म्हटले की कोस कोस पर पहरा बैठा पैंड पैंड बटमार. म्हणजे जागोजागी पहारेकरी बसलेले आहेत वाटमारी करण्याच्यासाठी म्हणून. म्हणजे जे सगळे आपल्याला खाली खेचणारे, आपले जे आपल्याबद्दल, म्हणजे ज्यांना पुढे आपण जायला नको असे दुर्गुण म्हणा किंवा षड्रिपू म्हणा काही. सोच सोच कोस कोस पर पहरा बैठा पैंड पैंड बटमार, हे विधना कैसी रच दिनी दूर बसायो मारो गाव. अरे एवढं का अवघड करून ठेवलंयस, असं मीराबाई ईश्वराला म्हणत आहेत. आणि शेवटी त्यांनी असं म्हटलं की मीरा के प्रभू गिरीधर नागर सद्गुरु दिय बताय. काय बरं त्यांनी सांगितलं, कारण त्याच्यामध्ये ते बरोबर आलेलं नाही, ते आपण समजून घेण्याच्यासाठीचा म्हणून भाग आहे की मीरा के प्रभू गिरीधर नागर सद्गुरु दियो बताय, जुगन जुगन से बिछडी मीरा दर्शन को आपुलाय. तिथे असं म्हणलेलं आहे की काय बरं सद्गुरूंनी सांगितलं की तू जिथे आहेस तिथेच ते आहे, त्यामुळे तू वेगळेपणाने त्याला बघण्याचा प्रयत्न करू नकोस. तो जोपर्यंत तू करशील तोपर्यंत ते प्राप्त होणार नाही. म्हणून इथे सूक्ष्म सख्य नेले आणि मग विश्वरूप देही आले. सिक्वेन्स पण बघा, प्रपंचेसी मावळले तिमिर रया. मग आता पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की विशेषेसी मिठी दिधली शरीरे. आता आपल्याला असा प्रश्न पडतो की शरीराने मिठी कशी काय मारणार, ध्यानात आपण प्रयत्न करतो ईश्वराला, आपण असं कसं करू शकतो. तर शरीर म्हणजे आत्मा या अर्थाने. विशेषेसी मिठी म्हणजे विशेष प्रकारची ही मिठी आहे. कारण ही कशी बरी देता येते, तर जाणीवेच्या माध्यमातून चित्त ज्या वेळेला जाणीवेशी संलग्न होते आणि मग त्याच्यानंतर ते विलीन होतं आत्मतत्वामध्ये, तर ती मिठी ह्या अर्थाने. पण मग त्यासाठी काय नेसेसरी आहे, तर इंद्रिय बहिरे नाईकती, म्हणजे ते तसं होणं हे अपेक्षित आहे. की इंद्रिय बहिरे नाईकती म्हणजे इंद्रिय इतकी शांत झाली, बाह्य इंद्रिय अंतरिंद्रिय, की ती आता आवाज करत नाही आणि त्यांना आवाजही ऐकू येत नाही. दोन्ही प्रकारे की स्वतःचा आवाज, चुळबुळ जी आहे ती नाहीच, पण बहिरे, इंद्रिय बहिरी झाली म्हणजे आता त्यांना काय ऐकू येत नाही, इतकी ती प्रकर्षाने शांत झाली असं ते सांगतात. तर आता आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये माहिती आहे 6व्या अध्यायामध्ये हे म्हटलेलं आहे की आत्मप्रभा नित्य नवी, त्याची करुणी ठाण देवी, जो इंद्रिया ते चोरूनी जेवी तयासीच पावे. इंद्रियासी चोरूनच जेवणं हे जे की त्यांना नकळत, हे इथे म्हटलेलं आहे की इंद्रिय बहिरे झाली आणि ते आता ऐकत नाहीत काही, म्हणजे इतकी शांत आहेत. ऐसे हे साधन साधका कळाले, चेतविता बुझाले मन माझे. म्हणजे हे असं असं आहे, हे ज्यावेळेला सद्गुरूंनी सांगितलं आणि त्यानुसार साधना केली, त्यानंतर झालं काय, तर चेतविता म्हणजे जे मन किंवा चित्त लक्षाकार होतं की हां हे प्राप्त करून घ्यायचंय, ते निवालं. चेतविता बुझाले, निवाले मन माझे.
आता पुढे त्यांनी म्हटलंय की उताविळ पिंड ब्रह्मांडासहित नेत्री विकासत ब्रह्मतेज. म्हणजे ब्रह्मांड कसं काय उतावीळ होईल पिंडासकट, तर असं नाहीये. की उताविळ पिंड म्हणजे आपल्याला जे सारखं वाटत होतं की अरे हे प्राप्त करून घ्यायचंय बरं का, हे प्राप्त करून घ्यायचंय, त्यासाठी म्हणून लक्षाकार होतं आपलं चित्त, तर ते ब्रह्मांडासहित आता तिथे काय होतं म्हणजे पिंडात पण आणि ब्रह्मांडामध्ये पण, म्हणजे आत बाहेर सगळीकडं नेत्री विकासात ब्रह्मतेज असं म्हणलं, म्हणजे तेच तत्व सगळीकडे व्यापून आहे असा अनुभव आला, असं ज्ञानदेव सांगत आहेत. आणि शेवटी त्यांनी असं म्हटलंय की ज्ञानदेव विनवी निवृत्तीस काज. आता इथे निवृत्तीनाथांना विनवणं असं थोडीच म्हटलेलं आहे इकडे की करून द्या किंवा असं. इथे काज या अर्थाचा, इथे या शब्दाचा अर्थ इथे काम असा आहे. तर ज्ञानदेव विनवी निवृत्तीस काज हरपली लाज संदेहेसी, म्हणजे इथे हे निवृत्तीचं काम आहे. म्हणजे निवृत्ती जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही निवृत्तीसाठी, तोपर्यंत निवृत्तीक नाही होता येणार. आणि तसं जर का नाही होता आलं तर मग आपल्याला पुढचा भाग अवघड होत जातो. त्यामुळे पहिली गोष्ट तीच आहे ना, की निर्वृत्तिक होणं. त्यासाठी स्वामी दरवेळेला सांगायचे की सोडून दे. बऱ्याच काही गोष्टी आपण धरून ठेवतो, ध्यानामध्ये सुद्धा धरून ठेवतो. बाहेर तर असतंच आपलं व्यवहारामध्ये असताना, पण त्याच गोष्टी आपण आतमध्ये ध्यानामध्ये पण धरून ठेवतो आणि मग आपल्याला ते त्रास देतात. तर ज्ञानदेव विनवी म्हणजे आपल्याला विनवणी करतात की निवृत्तीस काज हारपली लाज संदेहेसी. म्हणजे ते झाल्याशिवाय आपल्याला जे सतत वाटत राहतं ना, की संदेह राहतो की अरे बरोबर चाललंय का आपलं, किंवा हेच का जे झालं ते. कित्येक वेळेला असं व्हायचं की स्वामींना लोक ज्या वेळेला भेटायला यायची त्यावेळेला अमुक एक व्यक्ती अशी सांगायची की मला मग तू असा प्रकाश दिसला वगैरे, मग झालं का माझं. स्वामी नंतर सांगताना सांगायचे की जेव्हा असं आपण विचारतो की झालं का माझं, तोपर्यंत म्हणजे झालं ना नाहीये. तर तसं इथे सांगितलेलं आहे की निवृत्ती ही तिथे महत्वाची आहे. निवृत्तीचं काम आहे हे सगळं, की तोपर्यंत जोपर्यंत आपण ते सोडून देत नाही तोपर्यंत ते आपल्याला काही प्राप्त होणार नाही, पुढे अवघड होत जाईल. आणि मग संदेह देखील निघून जाईल जेव्हा ते आपल्याला जमेल तेव्हा. आणि हळूहळू जे जे काही टप्पे आहेत त्या टप्प्यांमधून आपल्याला हे असं आहे बरोबर का, आतमध्येच आपल्याला कळेल. आणि तसं ज्या वेळेला होईल त्यावेळेला जी लाज, म्हणजे अरे हे नाही कळलं बाबा, हे प्राप्त नाही आहे, किंवा आपल्याला हे असंच आहे का, असं जे संदेह जो आहे आणि त्याच्यामुळे येणारी जी लाज आहे ती निघून जाईल, अशा अर्थाने ते त्यांनी म्हटलेलं आहे. परत एकदा आपण तो अभंग बघूया. सूक्ष्म साध्य काज सांगितले स्वामी, धृती धारणा क्षमी हारपल्या. सूक्ष्म सख्य नेले विश्वरूप देही आले, प्रपंचेसी मावळले तिमिर रया. विशेषेसी मिठी दिधली शरीरे, इंद्रिये बहिरे नाईकती. ऐसे हे साधन साधका कळाले, चेतविता बुझाले मन माझे. उताविळ पिंड ब्रह्मांडासहित, नेत्री विकासत ब्रह्मतेज. ज्ञानदेव विनवी निवृत्तीस काज, हारपली लाज संदेहसी. आता आपण हा अभंग बघितला, याचा अर्थ बघितला, खूप डीप आहे, आपल्याला कळलं. पण प्रश्न हा राहतो की अरे आम्ही काय करायचं, आमचं तर असं नाही होते. आपल्याला असं दरेला वाटतं की अरे अजून आपल्याला मनात विचार येतात, हे असं कसं करायचं अजून कळत नाहीये, पुढे काय होणार आहे ते ठीक आहे, ते जाणून घ्यायलाच पाहिजे. कारण टप्पे काय आहेत किंवा कसं कसं काय होणार आहे, हा जर का प्रवास आपल्याला माहिती असला तर आपल्याला निदान क्लिअर आयडिया येते की संतांनी हे सांगितलेलं आहे ना, याप्रमाणे आपल्याला म्हणजे असे दिस इज द प्रोसेस, की असं पुढे झालं पाहिजे. मग आपला जो वेळेचा अपव्यय आहे तो टळतो ह्याच्याने. पण पुढे असं म्हटलेलं आहे की हे सगळं होण्याच्यासाठी म्हणून आम्ही ज्या वेळेला प्रयत्न करू तेव्हा जर का होत नसेल तर काय करायचं. दरवेळेचा आपला मेन प्रॉब्लेम हाच आहे की अरे हे सगळं ठीक आहे, पण नेमकं माझं तसं होत नसेल तर मी काय करायचं. तिथे आपल्याला माहिती आहे की ध्यानाची प्रोसेस ही अगदी
स्वामी दरवेळेला सांगायचे की स्ववरती लक्ष केंद्रित करणं हे त्यातलं मुख्य काम आहे. मग तिथून खाली आलं चित्त, तर परत आपण तिथेच लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. किती तोच तो अभ्यास आहे. आणि मग वैराग्य म्हणजे जिथे बाकीच्या गोष्टींमध्ये मन अडकतं, आपलं जे उद्दिष्ट आहे त्याला अडवणूक करणारं असं जे काही आहे ते सगळं बाजूला सारता येणं त्या काळामध्ये, ध्यान काळामध्ये म्हणजे वैराग्य. म्हणजे मीराबाईंनी परत एके ठिकाणी एका वाक्यामध्ये हे दोन्ही सांगितलेले आहेत की मैं म्हारो मन हरी जिसू जोड्यो. इथे हरी शब्द वापरलाय बरं का, म्हणजे राम किंवा कृष्णाने वापरलाय. मैं म्हारो मन हरी जिसू जोड्यो, हरी जिसू जोड्यो सबण सू तोड्यो. तर इथे हरी जिसू जोड्यो याच्यामध्ये अभ्यास आणि सबण सू तोड्यो याच्यामध्ये वैराग्य, म्हणजे तसं करावं असं सांगतायत. आपल्याला मुख्य जो भाग आहे की स्ववरती लक्ष केंद्रित करणं, ते उदाहरणांद्वारे स्वामी दरवेळेला सांगायचे की विविध उदाहरणांद्वारे. त्यातलं एक होतं, म्हणजे मुंबईकडचं असल्यामुळे मला सारखं ते आठवतं की लोकल प्रवास आपण ज्यावेळेला करत असतो आणि इतकी गर्दी असते, खचाखच भरलेली लोकल असते, ते असं म्हणायचे की जोपर्यंत वरती साखळीला धरून ठेवलेलं आहे तोपर्यंत हेलकावे कुठे का असं, म्हणजे गर्दीमुळे आपण इकडे तिकडे असं जरा गेलो तरी सुद्धा वर धरून ठेवलेलं आहे, त्यामुळे पडण्याची भीती नाही किंवा इकडे तिकडे जाण्याची भीती नाही. तर ते साखळीला धरून ठेवणं म्हणजे स्ववरती लक्ष केंद्रित करणं, आत्मस्वरूपावरती. तो प्रयत्न आपण सदोदित करत राहिलं पाहिजे. आणि ते करता करता मध्ये बाकीचे जे विचार येत असतील त्या विचारांना हळूहळू, म्हणजे लक्ष न देणं हाच मेन भाग आहे. कारण कुठल्याही प्रकारे लक्ष द्यायचा प्रयत्न केला, म्हणजे प्रतिसाद द्यायचा प्रयत्न केला, तर तेच आपल्याला गुंडाळून ठेवतं. प्रतिकार करायचा प्रयत्न केला तरी गुंडाळून ठेवतं. म्हणून प्रतिसादही नाही आणि प्रतिकारही नाही. तर मुख्य इकडून आपण ज्यावेळेला सुरुवात करतो ध्यानाला बसायला, इथे लक्ष केंद्रित करायचे, तर दॅट इज अ पॉइंट ऑफ रेफरन्स सुरुवातीला ध्यानामध्ये. मग हळूहळू ते स्ववरती चित्त आपोआप जाईल. त्यासाठी विशेष काही प्रयत्न किंवा अमुक एक ऑब्जेक्टिव्हली बघायचं नाहीच आहे ना. त्यामुळे ऑब्जेक्टिव्हली बघायचं नसेल तर हा पॉइंट आणि इथे, पण तिथे सुरुवातीला आपल्याला ज्यावेळेला आपण ध्यानाला बसतो त्यावेळेला सेंटर ऑफ परसेप्शन असल्यामुळे तिथून आपण सुरुवात करतो. मग आपोआप ते काही काळानंतर स्ववरती जाईल. स्ववरती जाईल म्हणजे काय, स्वच्या जाणीवेवरती. कारण तिथे हळूहळू ती जाणीव स्पष्ट होते आणि ते तसंच होणं अपेक्षित आहे. इतर विचार वृत्ती जसं मगाशी बघितलं की सोडून द्यायचे, हाच तो भाग आहे. परत ज्ञानदेवांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे की ज्ञानदेव विनवी निवृत्तीचं काम, हे सगळं निवृत्तीचं काम आहे. त्यामुळे ते झाल्याशिवाय आपल्याला वृत्तींच्या पलीकडे जाता येणार नाही. आणि दॅट इज द बेसिक हर्डल, की ते ओव्हरकम आपण ज्या वेळेला करू त्याच्यानंतर पुढे आपल्याला जो भाग आहे तिथे मग प्रयत्नांचा भाग थोडा कमी आहे, ते आपोआप होत राहील. तिथे आपण स्वतःहून काहीतरी करायचा प्रयत्न केला तर उलटा तो अपाय होतो, असं रामदास स्वामींनी सांगितलेलंच आहे. तर तसं हा जो अभंग सांगतो त्याप्रमाणे आपण ध्यानसाधना करतोच आहोत. प्रोसेस एक्झॅक्टली आपल्याला काय आहे ती देखील माहिती आहे आणि त्यानुसार आपण मार्गक्रमण करतोच आहोत. तर चांगलंच होईल. छान वाटलं आज खूप इथे येऊन. इतक्या जवळ होतं हे कल्पना नव्हती, आमच्या घराच्या इतक्या जवळ. तर छान वाटलं. हरिओम.